सकाळ सकाळ माझ्या भावनी वाजता उतर खाली उतर त्याच्या तिथं वाज झुंजार तुला माझा चहा कसा वाटतो रे कशाला उगाच सकाळ सकाळ खरं बोलायला होतं ए अरे म्हणजे चांगलंच आहे. अरे काय बोलतो तू पण. अरे तुझ्या चहाला तोड आहे का? हा अरे मी तर म्हणतो की कुतुब मिनार बांधल्यावर त्या गावंड्याचं कसं हात कापलं होतं तसं या आपल्या लाक्यानं चहा बनवून झाल्यावर या लाक्याचं हात कापून टाकलं पाहिजे. ए अरे हात म्हटलाय हात आणि कुतुब मिनार नसतं ताजमहाल असतं. आणि होय रे लक्या तुला काय झालंय सकाळ धरणं त्या झुंजारला एवढं का पाणी लावायला लागलाय. कसं आहे झुंजार मित्र आहे ना आपला मग झुंजार काय करेल त्याच्या चॅनलवर माझ्या चहाची जाहिरात करेल ना काय झुंजार ओय खबरदार. तुला वाटलो कोण मी जाहिरातीसाठी पैसे कमवायसाठी करतो का मी पत्रकारिता. अरे हाडाचा पत्रकार आहे मी. लावा ताकद. ठीक आहे मग लावा ताकद द्या माझी उधारी बघितलं कसं चिडतंय लगेच. अरे पैशासाठी नाही मैत्रीसाठी करणार आहे मी. अमिताभ कॅमेरा सुरू कर. तर नमस्कार मी पत्रकार झुंजार आपल्या सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी. आणि आपण आज आलोय आपल्या गावातील सुप्रसिद्ध चहा लक्की चहा यांच्या टपरीवर. आपल्या लकीचा चहा म्हणजे काय साधा सुद्धा चहा नाही. लक्कीचा चहा म्हणजे गावात नाही तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. तर आपल्या लक्कीचा चहा प्यायला कोण येत नाही. म्हणजे कोण कोण येत नाही लांबन लांबन लोक येतात. पण त्या चहाचं नाव त्यांनी घंटा चहावाला ठेवलं. तर हे नाव त्यांनी का ठेवलं आपण थेट आपल्या लक्कीलाच विचारूया. या तर लक्की का ठेवलं तुम्ही तुमच्या चहाचं नाव घंटा चहा. काय नाही ए राहू दे मग चल बंद कर चल. ए, सांगतोय मी तर सांगत आहेत ते. हा, मग त्याचं काय झालं अख्खं गाव मला म्हणायचं तेवढा काय त्याच्या आयुष्यात घंटा काय करू शकणार नाही. मग माझ्या लक्षात आलं मग मी चहाची टपरी टाकली आणि त्याचं नाव ठेवलं घंटा स्पेशल. तर आपण आपल्या गावातील इतर लोकांनाही विचारूया की त्यांचं काय मत आहे घंटा चहावाल्यासाठी. या आपल्या गावातले पहिले आहेत आपल्या गावचे रिक्षावाले जितेंद्रू. या त्यांना विचारूया. बोला. घंटा उधारी म्हणजे काय वाईट नाही चहा 575 रुपये बरा असतोय बरा असतो. व्याज लावीन. अरे लय भारी बाबा एक नंबर चहा लयच भारी चहा करतो ही लय भारी. इकडे इकडे जे म्हणजे धर ना मला बोलायचंय. हा, हा, तर बोला मंगेशराव काय म्हणणं आहे तुमचं. एवढं काय वाईट नाही बरं का मग तू तर भरूच शकतोय. ए मग घ्या तू माझी उधार दे पहिली. नाही अरे एक नंबर असतोय तुझा चहा लगा तुझ्यासारखा चहा अख्ख्या जगात कोण बनवत नसल. अरे तुझा चहा लागा तू लाख रुपयाला जरी विकला का नाही तरी विकत घेते लागा खरंच सांगतोय मी. अरे मी तर म्हणतो ह्याचा हात कापा त्याच्या कापा, कापा. कापा कापा कापा. ए का बसा हो का वहिनी का दुकान उघडायला लागले. अयो वहिनी तुम्ही का उघडताय दुकान. हा आज पण यांची तब्येत बरी नाही ना. होय? काय झालं चला 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 पटकन. चला बघू चला. नाही नाही एवढं काय नाही झालं जरा आराम करतात. वहिनी वहिनी हातात काय तुमच्या. या दाखवते. हा चला बघा वहिनी सो स्वीट किती क्यूट आहे. वा वहिनी बापरे. एकच नंबर हा. ह्यांचीच आयडिया ही म्हणजे लय दिवसापासून ह्यांची इच्छा होती का आमच्या दोघांचा असा मोठा फोटो दुकानात लावायचा. काय पण म्हणा वहिनी गोपाळचा का नाही तुमच्यावर लय जीव आहे बघा. वहिनी एक काम करा तुम्ही असंच थांबा फोटो सकट तुमचा फोटो काढतो. काढ. मोबाईल काय माणूस आहे दर. आता ही फेम कायम इथं राहील आणि या दुकानात येणाऱ्या प्रत्येक बाईला आठवण करून देत राहील
तुमचं लग्न ह्याला आलीशी झालंय आणि तरी पण कोणी नजर वर करून बघितलंच तर मग ती आहे आणि मी आहे. आहे काय आईस्क्रीम खाणार का? नको. दोन हे घे. नको, मम्मी ओरडल. काय आवडत नाही मम्मीला सांगायचंच नाही. नाही, मी मम्मीशी खोटं बोलत नाही. बोलायचं केले ते आईस्क्रीम साठी बोलायचं. हे घे. तर मम्मी सुद्धा कधीतरी खोटं बोलत असेल ना. हो. पप्पा येतात का घरी? नाही, जास्त नाही येत. मागच्या काही दिवसात तर आलेच नाहीत. नाही आले? अजून कोण येतं घरी? ते टेलर काका आहेत ना, ते येतात. कोण टेलर? ते गोपाळ टेलर. अजून अजून काकी येते, कोण काय? लाली काकी. हे दोघे नवरा बायको माझ्या घरी येतात. या मुलाची आई माझ्यापासून काहीतरी लपवते. म्हणजे काहीतरी हो काय चाललंय काय शोधता एवढा का पसारा करून ठेवलाय. अहो नाही काय नाही ते पसारा नीट आवरून ठेवावं म्हणलं जे गोष्टी लागत त्या टाकून द्याव्या. बरं ऐका की मी काय म्हणतो ते पैसे कुठे ठेवले तेवढं सांगा की आता आपण जाऊन घेऊन येऊ. झाले कपडे धुवून. होय बरं ऐका की मी काय म्हणतो ते पैसे कुठे ठेवले तेवढं सांगा की आता आपण जाऊन घेऊन येऊ. जाऊया ना. अहो पण काय झालं मी आता बाहेर गेले होते ना माझ्या चपला चिखलात भरल्याच. धुवून देत आहे चपला. हे तुझ्या बापाचा नोकर नाही आम्ही सकाळपासून बघतोय हे काम कर ते काम कर. नवरा आहे मी तुझा गळ्यात पट्टा बांधून फिरवायचा कुत्रा नाही. सकाळपासून बघतोय हे कर ते कर ते कर सगळं ऐकतोय म्हणून लाडत यायचं नाही. या लायकीत राहायचं. नाही नाही तुम्हाला कुत्रा समजून कुत्र्याचा अपमान नाही करणार नाही कारण कुत्रा इमानदार प्रामाणिक असतो ना. तुमच्यासारखा नीच आणि खोटारडा नसतो. ओळखलेलं नाही अजून मला नीट काय करू शकतो ना तुला माहिती नाही. 1 मिनिट लागणार नाही तुझा माज उतरवायला. माझ्या आईला मारताना हेच बोलला होतात ना. हेच शोधत होतात ना खोलीत. ह्याच कटरनं वार केलं माझ्या आईवर.